सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्याच अनुषंगानं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं सध्या कोकणामध्ये पर्यटक आलेले पाहायला मिळत आहेत। 31च्या सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी पर्यटकांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या गणपतीपुळे समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणी सुद्धा जवळपास 25 ते 30 हजार पर्यटक जे आहेत ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणाला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। निळाक्षार समुद्रात मौजमजेसाठी या ठिकाणी पर्यटकांनी प्राधान्य दिलेलं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारे जे आहेत ते पर्यटकांनी गजबजलेले पाहायला मिळत आहेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी देखील पर्यटकांची तोबा गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद सध्या पर्यटक लुटत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज संध्याकाळी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे बेतही या ठिकाणी ठरलेले पाहायला मिळत आहेत। विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये सध्या या पर्यटकांनी बुकिंग केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं हॉटेल्स आणि रिसॉर्ट देखील या ठिकाणी सजलेली पाहायला मिळत आहेत आणि आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठीचं काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यामुळं पर्यटकांमध्ये उत्साह आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या पर्यटकांनी या ठिकाणी समुद्रकिनारे जे आहेत ते गजबजलेले पाहायला मिळत आहेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी हा सारा परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेले आहेत। आता काउंटडाऊन आहे ते संध्याकाळच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीचं। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।